नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेच्या त्या मूळ स्रोताकडे जाणार आहोत, जिथून ज्ञानाच्या हजारो धारा उगम पावल्या आहेत। आज आपण वेदांच्या जगात प्रवेश करणार आहोत, त्या शाश्वत ज्ञानाच्या सागरात डुबकी मारणार आहोत, ज्याने हजारो वर्षांपासून भारतीय मनाला आणि समाजाला आकार दिला आहे। आजची आपली चर्चा विशेषतः यजुर्वेदावर केंद्रित असेल। वेद 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। यातील प्रत्येक वेदाचे स्वतःचे एक विशिष्ट स्थान आणि कार्य आहे। यजुर्वेद हा कर्माचा वेद आहे, कृतीचा वेद आहे। तो आपल्याला यज्ञ नावाच्या महान आणि गूढ विधीच्या माध्यमातून देवतांशी आणि या संपूर्ण ब्रह्मांडाशी कसे जोडले जावे हे शिकवतो। हे व्हिडिओ यजुर्वेदाचे केवळ एक संक्षिप्त सार नसून त्याच्या तत्वज्ञानाचा, त्याच्या रचनेचा आणि त्याच्यात दडलेल्या गहन अर्थाचा एक अत्यंत विस्तृत आणि सखोल अभ्यास असेल। आपण सुमारे 10,000 शब्दांमध्ये या महान ग्रंथाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू। आपण यज्ञाचे महत्त्व काय आहे, यजुर्वेदाचे 2 मुख्य प्रकार कोणते आहेत, त्यात कोणत्या देवतांची स्तुती केली आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मकांडाच्या पलीकडे त्यात कोणते गहन तत्वज्ञान दडलेले आहे, हे सर्व जाणून घेऊ। ही एक मोठी आणि गंभीर चर्चा असेल, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि खुल्या मनाने या ज्ञानयज्ञात सहभागी व्हा। चला तर मग यजुर्वेदाच्या या अद्भुत आणि रहस्यमय दुनियेत प्रवेश करूया। भाग 1: प्रस्तावना, वेद आणि यज्ञाचे अलौकिक महत्त्व। आपली यात्रा सुरू करण्यापूर्वी वेद म्हणजे काय आणि भारतीय परंपरेत त्यांचे स्थान काय आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। वेद हा शब्द संस्कृत भाषेतील वेद या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे जाणणे। त्यामुळे वेद म्हणजे ज्ञान। हे ज्ञान कोणत्याही सामान्य ज्ञानासारखे नाही। भारतीय परंपरेनुसार वेद अपौरुषेय आहेत, म्हणजेच त्यांची रचना कोणत्याही मानवाने केलेली नाही। ते शाश्वत आहेत, अनादी आहेत। हे ज्ञान ऋषीमुनींनी त्यांच्या गहन ध्यानाच्या अवस्थेत ऐकले किंवा पाहिले, म्हणूनच वेदांना श्रुती असेही म्हणतात, म्हणजेच जे ऐकले गेले आहे। हे ज्ञान पिढ्यानपिढ्या गुरुशिष्य परंपरेतून केवळ मौखिक पठणाद्वारे अत्यंत शुद्ध स्वरूपात जतन केले गेले। वेद 4 आहेत आणि त्यांचे कार्य एका भव्य यज्ञाच्या आयोजनाप्रमाणे विभागलेले आहे। ऋग्वेद हा स्तुतीचा वेद आहे। यात देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना यज्ञात आमंत्रित करण्यासाठी रचलेल्या सुंदर आणि काव्यात्मक ऋचा किंवा स्तोत्रे आहेत। यज्ञातील होतृ नावाचा पुरोहित या ऋचांचे पठण करतो। सामवेद हा संगीताचा वेद आहे। यात ऋग्वेदातील अनेक ऋचांना एक विशिष्ट सुरात एका विशिष्ट गायन पद्धतीत बसवलेले आहे। यज्ञातील उद्गाता नावाचा पुरोहित या ऋचांचे गायन करतो, ज्यामुळे यज्ञाचे वातावरण अधिक दिव्य आणि प्रभावी बनते। अथर्ववेद हा दैनंदिन जीवन, आरोग्य, समृद्धी आणि काही लौकिक समस्यांशी संबंधित मंत्रांचा संग्रह आहे। यज्ञाच्या वेळी ब्रह्मा नावाचा मुख्य पुरोहित यज्ञाच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवतो आणि कोणत्याही त्रुटी सुधारण्यासाठी अथर्ववेदाच्या ज्ञानाचा उपयोग करतो। आणि चौथा आहे यजुर्वेद, जो आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे। यजुर्वेद हा कृतीचा, प्रक्रियेचा वेद आहे। यजुस या शब्दाचा अर्थ आहे यज्ञीय गद्य मंत्र। यजुर्वेदात यज्ञाच्या प्रत्यक्ष विधी कशा कराव्यात, वेदी कशी तयार करावी, अग्नी कसा प्रज्वलित करावा आणि कोणत्या क्रमाने कोणत्या देवतेला कोणती आहुती द्यावी याचे सविस्तर वर्णन गद्यमंत्रांच्या स्वरूपात दिले आहे। यज्ञातील अध्वर्यू नावाचा पुरोहित यजुर्वेदाचा मुख्य अधिकारी असतो आणि तोच यज्ञाच्या सर्व भौतिक क्रिया करतो आणि संबंधित यजुस मंत्रांचे पठण करतो। तर यजुर्वेद हा यज्ञाचा कणा आहे, त्याची कार्यपद्धती आहे। पण यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे केवळ अग्नीत काही वस्तू अर्पण करणे नव्हे। वैदिक ऋषींसाठी यज्ञ हे एक अत्यंत गहन आणि प्रतिकात्मक कार्य होते। यज्ञ हे संपूर्ण ब्रह्मांडाचे एक छोटे स्वरूप होते। यज्ञाच्या माध्यमातून मानव ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा सहभागी होतो। यज्ञाचा मुख्य उद्देश होता ऋत, म्हणजेच ब्रह्मांडाची वैश्विक सुव्यवस्था आणि संतुलन राखणे। देवतांनी यज्ञाद्वारेच या सृष्टीची रचना केली आणि मानव यज्ञाद्वारेच त्या देव के ऋणा परतफेड करतो आणि सृष्टीचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत करतो। यज्ञ हे मानव, देवता आणि संपूर्ण प्रकृती यांना जोडणारा एक पूल आहे। यात त्याग, समर्पण आणि शिस्त या 3 गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे। यजुर्वेद आपल्याला याच महान आणि गूढ यज्ञाच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करतो। भाग 2: यजुर्वेदाची अद्वितीय रचना, शुक्ल आणि कृष्ण शाखा। इतर वेदांप्रमाणे यजुर्वेद हा एकसंध ग्रंथ नाही,
त्याच्या मुख्यत्वे 2 शाखा किंवा आवृत्त्या आहेत, ज्यांना शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद म्हणून ओळखले जाते. या नावांच्या मागे एक मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण कारण आहे. कृष्ण यजुर्वेद. कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा किंवा मिश्रित. या शाखेला कृष्ण यजुर्वेद असे म्हटले जाते कारण यात मंत्रांचा भाग संहिता आणि त्या मंत्रांच्या अर्थाचे स्पष्टीकरण देणारा गद्यभाग ब्राह्मण हे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. यात मंत्रानंतर लगेचच त्याच्याशी संबंधित कथा, विधीचे स्पष्टीकरण किंवा तात्विक चर्चा येते. हे मिश्रण काही अभ्यासकांना थोडे अव्यवस्थित किंवा अस्पष्ट वाटते आणि म्हणूनच कदाचित याला कृष्ण असे नाव दिले गेले असावे. कृष्ण यजुर्वेदाच्या अनेक उपशाखा आहेत, जसे की तैत्तिरीय संहिता, मैत्रायणी संहिता, कट संहिता आणि कपिष्ठल संहिता. यापैकी तैत्तिरीय संहिता दक्षिण भारतात खूप प्रचलित आहे आणि ती सर्वात संपूर्ण मानली जाते. कृष्ण यजुर्वेदात आपल्याला केवळ कर्मकांडाचेच नव्हे तर अनेक उपनिषदांचे, जसे की तैत्तिरीय उपनिषद आणि कठोपनिषद यांचे मूळ स्वरूपही सापडते. शुक्ल यजुर्वेद. शुक्ल या शब्दाचा अर्थ आहे पांढरा, स्वच्छ किंवा सुव्यवस्थित. या शाखेला शुक्ल यजुर्वेद असे नाव दिले आहे कारण यात मंत्रांचा भाग, वाजस्नेयी संहिता आणि गद्य स्पष्टीकरणाचा भाग, शतपथ ब्राह्मण हे पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र ठेवलेले आहेत. ही रचना अधिक स्पष्ट, स्वच्छ आणि सुव्यवस्थित मानली जाते. शुक्ल यजुर्वेदाच्या उत्पत्तीची कथा महर्षी याज्ञवल्क्यांशी जोडलेली आहे. असे म्हटले जाते की याज्ञवल्क्य हे त्यांचे गुरु वैशंपायन यांच्याकडून कृष्ण यजुर्वेद शिकले, पण काही कारणास्तव त्यांच्यात मतभेद झाले आणि गुरुने त्यांना आपले ज्ञान परत करण्यास सांगितले. दुःखी झालेल्या याज्ञवल्क्यांनी सूर्याची उपासना केली. सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्यांना घोड्याच्या रूपात दर्शन दिले आणि एका नवीन आणि अधिक सुव्यवस्थित यजुर्वेदाचे ज्ञान दिले. सूर्याकडून प्राप्त झाल्यामुळे हे ज्ञान अधिक तेजस्वी आणि शुक्ल मानले जाते. शुक्ल यजुर्वेदाची वाजसनेयी संहिता ही त्याची मुख्य मंत्रसंहिता आहे आणि शतपथ ब्राह्मण हा त्याचा विस्तृत ब्राह्मण ग्रंथ आहे. शतपथ ब्राह्मण हा वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो, ज्यात यज्ञ, तत्त्वज्ञान आणि सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलच्या अनेक कथा आणि सिद्धांत आहेत. या दोन्ही शाखांमधील मंत्रांमध्ये बरेच साम्य आहे, परंतु त्यांची रचना आणि प्रस्तुती पूर्णपणे भिन्न आहे. ही विभागणी आपल्याला दाखवते की वैदिक परंपरा किती जिवंत आणि विकसनशील होती, ज्यात ज्ञानाला वेगवेगळ्या प्रकारे संघटित आणि प्रस्तुत करण्याचे स्वातंत्र्य होते. प्रत्येक वेदामध्ये साधारणपणे 4 प्रकारचे ग्रंथ येतात: संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. संहिता हा मूळ मंत्रांचा संग्रह असतो. ब्राह्मण ग्रंथ त्या मंत्रांचा यज्ञीय संदर्भात अर्थ स्पष्ट करतात. आरण्यक हे वानप्रस्थाश्रमात असलेल्या लोकांसाठी यज्ञाच्या गूढ आणि प्रतिकात्मक अर्थावर चिंतन करणारे ग्रंथ आहेत. आणि उपनिषद हे वेदांताचे म्हणजेच वेदांच्या अंतिम तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत, जे आत्मा, ब्रह्म आणि मोक्ष यावर चर्चा करतात. यजुर्वेदाच्या दोन्ही शाखांमध्ये आपल्याला हे 4ही प्रकारचे ग्रंथ सापडतात, जे कर्मकांडापासून ते गहन आत्मज्ञानापर्यंतचा एक संपूर्ण मार्ग दाखवतात. भाग 3. यजुर्वेदातील प्रमुख यज्ञ, ब्रह्मांडाचे प्रतिकात्मक अनुष्ठान. यजुर्वेदाचे हृदय हे यज्ञ आहे. यात अनेक प्रकारच्या यज्ञांचे सविस्तर वर्णन आहे, जे वेगवेगळ्या उद्देशांसाठी आणि वेगवेगळ्या स्तरांवर केले जातात. हे यज्ञ केवळ धार्मिक विधी नाहीत, तर ते खोल प्रतिकात्मक अर्थाने भरलेले आहेत. चला यजुर्वेदात वर्णन केलेल्या काही प्रमुख यज्ञांची ओळख करून घेऊ. अग्निहोत्र. अग्निहोत्र हा सर्वात सोपा आणि मूलभूत यज्ञ आहे, जो प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीने दररोज सकाळी आणि संध्याकाळी करावा अशी अपेक्षा असते. यात अग्नीमध्ये दूध, तूप आणि काही धान्यांची आहुती दिली जाते. हा यज्ञ सूर्योदय आणि सूर्यास्ताशी जोडलेला आहे. हे केवळ एक विधी नाही, तर ते निसर्गाच्या चक्राशी सुसंवाद साधण्याचा, देवतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट एका पवित्र आणि सकारात्मक भावनेने करण्याचा एक मार्ग आहे. अग्निहोत्र आपल्याला शिकवते की महान आध्यात्मिक साधना दैनंदिन जीवनातील छोट्या आणि नियमित कृतींमध्येही केली जाऊ शकते. दर्शपूर्णमास हा यज्ञ प्रत्येक अमावस्येला दर्श आणि पौर्णिमेला पूर्णमास केला जातो. हा चंद्राच्या कलांशी संबंधित आहे आणि निसर्गाच्या नियमिततेचा आणि चक्रांचा सन्मान करतो. हे यज्ञ समाजाच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केले जातात. या यज्ञांची रचना अग्निहोत्रापेक्षा अधिक जटिल असते आणि त्यात अधिक पुरोहितांची आवश्यकता असते. सोमयज्ञ हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जटिल यज्ञ आहे, जो अनेक दिवस चालतो. या यज्ञाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सोमरस.
सोम ही एक वनस्पती होती ज्याच्या रसाला देवतांचे आवडते पेय आणि अमरत्व देणारे मानले जात होते. सोमयज्ञात सोम वनस्पतीला दगडातून कुटून त्याचा रस काढला जातो, त्याला गाळले जाते आणि नंतर विविध देवतांना, विशेषतः इंद्र आणि अग्नी यांना अर्पण केले जाते. सोमरस हे केवळ एक पेय नाही, तर ते प्रेरणा, आनंद आणि दिव्य अनुभवाचे प्रतीक आहे. सोमयज्ञ हे एक गहन आध्यात्मिक अनुभव देणारे अनुष्ठान मानले जाते. राजसूय यज्ञ हा यज्ञ एका राजाने त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी किंवा त्याच्या सार्वभौमत्वाचं प्रदर्शन करण्यासाठी करायचा असतो. ही एक अत्यंत भव्य आणि विस्तृत समारंभ आहे. यात अनेक लहान लहान विधींचा समावेश असतो, जसे की राजाचे अभिषेक, एक प्रतिकात्मक रथांची शर्यत आणि एक द्यूताचा खेळ. या यज्ञाचा उद्देश केवळ राजाला राजकीय सत्ता देणे नाही, तर त्याला धर्माचे रक्षण करण्याची आणि प्रजेचे कल्याण करण्याची आध्यात्मिक जबाबदारी देणे हा देखील आहे. राजसूय यज्ञ राजा आणि त्याच्या राज्यामध्ये एक पवित्र संबंध स्थापित करतो. अश्वमेध यज्ञ हा यजुर्वेदात वर्णन केलेल्या सर्वात मोठ्या, सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात जटिल यज्ञांपैकी एक आहे. हा यज्ञ केवळ एक चक्रवर्ती सम्राटच करू शकत होता, ज्याला संपूर्ण पृथ्वीवर आपले वर्चस्व सिद्ध करायचे होते. या यज्ञाची प्रक्रिया खूप मोठी असते आणि ती सुमारे 1 वर्ष चालते. यज्ञाच्या सुरुवातीला एक उत्तम आणि शक्तिशाली घोडा निवडला जातो, त्याला पवित्र केले जाते आणि नंतर त्याला 1 वर्षासाठी स्वतंत्रपणे फिरण्यासाठी सोडून दिले जाते. त्या घोड्यासोबत राजाचे सैन्य आणि प्रतिनिधी असतात. तो घोडा ज्या ज्या राज्यांमधून जातो तिथल्या राजांना एकतर त्या सम्राटाचे वर्चस्व मान्य करावे लागते किंवा त्याच्याशी युद्ध करावे लागते. 1 वर्षानंतर जर घोडा यशस्वीरित्या परत आला तर त्याचे बलिदान दिले जाते. या यज्ञात अनेक राण्या आणि राजदरबारातील लोकांची महत्त्वाची भूमिका असते. अश्वमेध यज्ञ केवळ राजाच्या राजकीय शक्तीचेच नव्हे, तर त्याच्या राज्याच्या समृद्धीचे आणि प्रजेच्या कल्याणाचेही प्रतीक आहे. घोडा हे स्वतः सूर्य आणि प्रजापतीचे प्रतीक मानले जाते आणि त्याची ही यात्रा ब्रह्मांडाच्या चक्राचे प्रतिनिधित्व करते. अग्निचयन हा कदाचित सर्वात गूढ आणि प्रतिकात्मक यज्ञांपैकी एक आहे. यात हजारो विटा वापरून एक विशाल वेदी तयार केली जाते, जिचा आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा असतो. या विटांची रचना आणि त्यांची मांडणी अत्यंत क्लिष्ट नियमांनुसार केली जाते आणि या प्रक्रियेला अनेक महिने लागतात. ही वेदी केवळ एक रचना नाही, तर ती प्रजापती म्हणजेच सृष्टीच्या देवतेचे एक प्रतिकात्मक शरीर आहे. अग्निचयन यज्ञाद्वारे यजमान प्रजापतीच्या विखुरलेल्या शरीराला पुन्हा एकदा एकत्र करतो आणि पर्यायाने ब्रह्मांडाची आणि स्वतःच्या आध्यात्मिक अस्तित्वाची पुनर्रचना करतो. हा यज्ञ कर्मकांडाच्या माध्यमातून विश्वाच्या आणि आत्म्याच्या गहन रहस्यांना समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. हे सर्व यज्ञ आपल्याला दाखवतात की यजुर्वेदिक विचार किती जटिल आणि प्रतिकात्मक होता. प्रत्येक कृती, प्रत्येक मंत्र आणि प्रत्येक वस्तूचा एक खोल अर्थ होता. भाग 4. यजुर्वेदाचे गहन तत्त्वज्ञान आणि देवतांची संकल्पना. यजुर्वेद हा जरी कर्मकांडाचा ग्रंथ असला तरी त्याच्या प्रत्येक विधीमध्ये आणि प्रत्येक मंत्रामध्ये एक गहन तत्त्वज्ञान दडलेले आहे. हे तत्त्वज्ञान आपल्याला केवळ बाह्यक्रिया करण्यापुरते मर्यादित ठेवत नाही, तर ते आपल्याला त्या क्रियांच्या आंतरिक अर्थावर चिंतन करण्यास प्रवृत्त करते. कर्म आणि धर्म यजुर्वेदाचा सर्वात मोठा संदेश कर्माच्या महत्त्वावर आहे. तो आपल्याला शिकवतो की योग्य आणि शिस्तबद्ध कृतीतूनच आपण आपले आणि या जगाचे कल्याण साधू शकतो. यज्ञाची प्रत्येक क्रिया अत्यंत अचूकतेने आणि पूर्ण एकाग्रतेने करावी लागते. यात कोणतीही चूक चालत नाही. हे आपल्याला शिकवते की आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कर्म आपण एका यज्ञाच्या भावनेने, पूर्ण समर्पण आणि एकाग्रतेने केले पाहिजे. यज्ञ हे केवळ एक कर्म नाही, तर ते धर्म आहे. ते आपल्याला आपले कर्तव्य, आपली जबाबदारी यांची जाणीव करून देते. देवतांप्रती, समाजाप्रती आणि निसर्गाप्रती आपले काय कर्तव्य आहे हे यज्ञ आपल्याला शिकवते. देवतांची संकल्पना यजुर्वेदात अनेक देवतांना आहुती दिली जाते, जसे की इंद्र, अग्नी, सोम, वरुण, सूर्य आणि रुद्र. या देवता केवळ काल्पनिक पात्र नाहीत. वैदिक ऋषींसाठी या देवता नैसर्गिक आणि वैश्विक शक्तींचे मूर्तिमंत स्वरूप होत्या. इंद्र हा पाऊस आणि युद्धाचा देव आहे, जो निसर्गाच्या शक्तिशाली आणि कधीकधी विनाशकारी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. अग्नी हा यज्ञीय अग्नी आहे, पण तो केवळ एक भौतिक ज्वाला नाही. तो देवता आणि मानव यांच्यातील दूत आहे. तो ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. सोम हा वनस्पतींचा राजा आहे, जो आनंद, प्रेरणा आणि अमरत्वाचे प्रतीक आहे. प्रजापती हा सृष्टीचा निर्माता आहे, ज्याच्या त्यागातूनच या विश्वाची निर्मिती झाली.
यजुर्वेदात प्रजापतीला एक खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि रुद्र, जो शिवाचे एक उग्र रूप आहे, तो विनाश आणि प्रलय यांचा देव आहे. कृष्ण यजुर्वेदातील शतरुद्रीय नावाचे स्तोत्र हे रुद्राला समर्पित एक अत्यंत शक्तिशाली आणि सुंदर स्तोत्र आहे, ज्यात त्याच्या भयावह आणि त्याचवेळी कल्याणकारी रूपांचे वर्णन आहे. त्याग आणि पुनर्जन्म यज्ञाचा मूळ आधार आहे त्याग. यजमान आपल्या प्रिय वस्तूंची, जसे की धान्य, तूप आणि काही वेळा पशूंची आहुती देतो. हा त्याग केवळ एक भौतिक क्रिया नाही, तर तो आपल्या अहंकाराचा, आपल्या स्वार्थाचा त्याग करण्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण त्याग करतो तेव्हाच आपल्याला काहीतरी नवीन आणि श्रेष्ठ प्राप्त होते. यज्ञातील अग्नी हे मृत्यू आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे. अग्नीमध्ये आहुती दिलेली वस्तू नष्ट होते, पण ती सूक्ष्म रूपात देवतांपर्यंत पोहोचते आणि पुन्हा एकदा पाऊस, अन्न आणि समृद्धीच्या रूपात पृथ्वीवर परत येते. हे जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत चक्राचे प्रतिनिधित्व करते. उपनिषदीय विचारांची बीजे यजुर्वेदात, विशेषतः त्याच्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये आणि आरण्यकांमध्ये, आपल्याला हळूहळू बाह्य कर्मकांडाकडून आंतरिक चिंतनाकडे होणारे स्थित्यंतर दिसते. यज्ञ हे केवळ बाहेर अग्नीत करायचे अनुष्ठान नाही, तर ते आपल्या स्वतःच्या शरीरात आणि मनात करायचे एक आंतरिक यज्ञ आहे. ही कल्पना मूळ धरू लागते. आपला श्वास, आपले विचार आणि आपली इंद्रिये या सर्वांना नियंत्रित करणे आणि त्यांना एका उच्च ध्येयासाठी समर्पित करणे हाच खरा यज्ञ आहे, असे विचार पुढे येऊ लागतात. याच विचारांचा विकास पुढे उपनिषदांमध्ये झाला. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे शुक्ल यजुर्वेदाच्या वाजस्नेयी संहितेचा 40वा आणि अंतिम अध्याय, जो स्वतःच एक संपूर्ण उपनिषद आहे, ईशोपनिषद. ईशोपनिषद हे वेदांताच्या सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथांपैकी एक आहे. त्याची सुरुवात होते, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत, या प्रसिद्ध मंत्राने, ज्याचा अर्थ आहे, या जगात जे काही जड आणि चेतन आहे ते सर्व ईश्वराने व्यापलेले आहे. हे उपनिषद आपल्याला कर्म, यज्ञ आणि ज्ञान, आत्मज्ञान यांच्यात समन्वय साधायला शिकवते. ते म्हणते की केवळ कर्मकांडात अडकून राहू नका आणि केवळ ज्ञानाच्या शोधात जगाचा त्यागही करू नका. दोन्हीचा समन्वय साधा. जगात रहा, आपले कर्तव्य कर्म करा, पण ते फळाच्या अपेक्षेशिवाय, त्यागाच्या भावनेने आणि सर्व काही ईश्वराचे आहे या जाणीवेने करा. तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधः कस्य स्विद्धनम, म्हणजेच त्यागाने भोग घ्या, कोणाच्याही धनाचा लोभ धरू नका. ईशोपनिषद हे यजुर्वेदाच्या कर्मकांडमय परंपरेचा अंतिम आणि सर्वोच्च तत्त्वज्ञानाचा कळस आहे. भाग 5. निवडक मंत्र आणि त्यांचे गहन महत्त्व. यजुर्वेदात हजारो मंत्र आहेत आणि त्या प्रत्येकाचा स्वतःचा एक अर्थ आणि महत्त्व आहे. आपण त्यापैकी काही प्रातिनिधिक आणि प्रसिद्ध मंत्रांचे महत्त्व समजून घेऊया. महामृत्युंजय मंत्र हा मंत्र ऋग्वेदात उगम पावला असला तरी यजुर्वेदाच्या अनेक विधींमध्ये आणि पूजेमध्ये याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हा मंत्र भगवान शंकराच्या रुद्र रूपाला समर्पित आहे. ओं त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. या मंत्राचा अर्थ खूप खोल आहे. आम्ही त्या 3 डोळे असलेल्या त्र्यंबक देवाचे पूजन करतो, जो सुगंधित आहे आणि जो पुष्टीचे वर्धन करतो. ज्याप्रमाणे काकडी उर्वारुक आपल्या देठाच्या बंधनातून सहज वेगळी होते, त्याचप्रमाणे आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करा, पण अमरत्वापासून नाही. हा मंत्र केवळ मृत्यूच्या भयापासून मुक्तीसाठी नाही, तर तो आपल्याला सर्व प्रकारच्या सांसारिक बंधनातून, रोग, दुःख आणि अज्ञानाच्या बंधनातून मुक्त करण्याची प्रार्थना करतो. तो आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतो. पुरुष सूक्त हे सूक्त देखील ऋग्वेदात आहे, पण यजुर्वेदातही ते समाविष्ट आहे आणि यज्ञाच्या संदर्भात त्याला एक नवीन अर्थ प्राप्त होतो. यात एका विराट पुरुषाची कल्पना केली आहे, ज्याच्या बलिदानातून किंवा यज्ञातून या संपूर्ण ब्रह्मांडाची, सर्व प्राण्यांची आणि मानवी समाजाची 4 वर्णांची निर्मिती झाली. हे सूक्त यज्ञाला सृष्टीच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे एक प्रतिकात्मक रूप देते. ते आपल्याला शिकवते की संपूर्ण विश्व हे एकाच विराट चेतनेचे प्रकटीकरण आहे आणि आपण सर्व त्या एकाच विराट शरीराचे अविभाज्य भाग आहोत. शतरुद्रीय हे कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि शक्तिशाली स्तोत्र आहे. यात भगवान रुद्राच्या 100 किंवा त्याहून अधिक नावांनी आणि रूपांनी त्यांची स्तुती केली आहे. यात रुद्राचे भयानक आणि विनाशकारी रूप तसेच त्याचे शांत, सौम्य आणि कल्याणकारी रूप या दोन्हींचे वर्णन आहे. हे स्तोत्र आपल्याला शिकवते की देवत्वाची संकल्पना केवळ चांगली आणि सुंदर नाही. देवत्वात सृष्टीची भयानक आणि विनाशकारी शक्ती देखील समाविष्ट आहे आणि त्या दोन्ही रूपांचा सन्मान करणे आवश्यक आहे.
यजुस मंत्र यजुर्वेदाचे खरे वैशिष्ट्य त्याच्या गद्यमंत्रांमध्ये आहे, ज्यांना यजुस म्हणतात. हे मंत्र ऋग्वेदाच्या ऋचांप्रमाणे काव्यात्मक नाहीत. ते अधिक थेट, सूचनात्मक आणि कृती केंद्रित आहेत. उदाहरणार्थ, अग्नये स्वाहा, अग्नीला हे अर्पण असो, किंवा इंद्राय स्वाहा, इंद्राला हे अर्पण असो. हे छोटे आणि सोपे मंत्र यज्ञाच्या प्रत्येक कृतीसोबत उच्चारले जातात आणि त्या कृतीला एक आध्यात्मिक आणि दैवी महत्त्व प्राप्त करून देतात. ते आपल्याला शिकवतात की आपले प्रत्येक लहान कर्म एका मोठ्या आणि पवित्र उद्देशाशी जोडले जाऊ शकते. भाग 6. निष्कर्ष यजुर्वेदाची आजच्या युगातील प्रासंगिकता. आता आपण या विस्तृत चर्चेच्या शेवटी आलो आहोत. तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की आजच्या या आधुनिक वैज्ञानिक युगात जिथे असे भव्य यज्ञ केले जात नाहीत, तिथे यजुर्वेदासारख्या कर्मकांडाच्या ग्रंथाचे काय महत्त्व आहे? त्याची काय प्रासंगिकता आहे? याची प्रासंगिकता त्याच्या बाह्य स्वरूपात नाही, तर त्याच्या आंतरिक तत्त्वज्ञानात आहे. पहिला आणि सर्वात मोठा संदेश आहे कर्माचा. यजुर्वेद आपल्याला शिकवतो की आपले जीवन आपल्या कर्मांनीच घडते, आणि ते कर्म कसे असावे. ते शिस्तबद्ध, एकाग्र, निस्वार्थ आणि एका मोठ्या ध्येयासाठी समर्पित असावे. आजच्या जगात जिथे आपण अनेकदा विचलित आणि उद्देशहीन असतो, तिथे यजुर्वेदाचा हा संदेश आपल्याला एक दिशा देऊ शकतो. तुम्ही तुमचे काम, तुमचा अभ्यास किंवा तुमचे कौटुंबिक कर्तव्य या सर्वांकडे एका यज्ञाच्या भावनेने पाहू शकता. दुसरा संदेश आहे त्यागाचा. यज्ञ आपल्याला शिकवतो की काहीतरी नवीन आणि श्रेष्ठ मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या अहंकाराचा, आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागतो. ही संकल्पना आजच्या उपभोक्तावादी समाजात अत्यंत महत्त्वाची आहे, जिथे आपल्याला सतत काहीतरी मिळवण्याची आणि जमा करण्याची शिकवण दिली जाते. तिसरा संदेश आहे निसर्गाशी सुसंवाद. वैदिक लोक निसर्गाला एक जिवंत आणि दैवी शक्ती मानत होते. ते सूर्य, चंद्र, वारा, पाऊस या सर्वांची पूजा करत होते. आज जेव्हा आपण पर्यावरण संकटाचा सामना करत आहोत, तेव्हा निसर्गाप्रती हा आदर आणि कृतज्ञतेचा भाव आपल्याला एक नवीन मार्ग दाखवू शकतो. चौथा संदेश आहे संतुलन आणि समन्वय. यजुर्वेद, विशेषतः त्याचे ईशोपनिषद, आपल्याला भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांच्यात संतुलन साधायला शिकवते. ते जगाचा त्याग करायला सांगत नाही, तर जगात राहून आपले कर्म करून पण त्याच वेळी अलिप्त आणि ईश्वराच्या जाणीवेने जगायला शिकवते. यजुर्वेद केवळ कर्मकांडाचे पुस्तक नाही. ते कृती, समर्पण, शिस्त आणि विश्वव्यवस्थेमधील मानवाच्या भूमिकेचे एक गहन चिंतन आहे. ते आपल्याला शिकवते की आपले प्रत्येक कर्म, प्रत्येक कृती एका मोठ्या यज्ञाचा भाग आहे, आणि त्या यज्ञाला आपण कोणत्या भावनेने आणि कोणत्या समर्पणाने करतो यावरच आपले आणि या विश्वाचे भविष्य अवलंबून आहे. या गहन आणि ज्ञानवर्धक यात्रेत माझ्याबरोबर सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.